नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे लाटवडेमधून. हातकणंगले तालुक्यातील लाटवडे इथं शिवजन्मोत्सव कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला क्रीडा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर व्याख्यान संपन्न झाले. शिवजन्मोत्सव कमिटीच्या वतीने मंगळवार दिनांक 18 रोजी गावातील प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि भगवा ध्वज देण्यात आला. सायंकाळी 5 ते 6:30 या वेळेत प्रत्येकाने आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. बुधवार दिनांक 19 रोजी सकाळी 6 पासून घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि दारामध्ये भगवी गुढी उभी करण्यात आली. सकाळी 7 ते 8 या वेळेत लेझिम पथकाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. सकाळी 8 ते 9 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने एकत्र हजर राहत प्रतिमा पूजन, ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र पठण करण्यात आले. सायंकाळी अण्णाभाऊ साठे कला सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्राध्यापक प्रकाश नाईक यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी सरपंच रणजित पाटील, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कमिटी अध्यक्ष शरद पाटील, माजी सरपंच संभाजी पवार, शहाजी पाटील, अशोक यादव, किरण माळी, यशवंत पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, व्याख्यानाचे संयोजक मार्तंड वाघमारे, मंडळाचे कार्यकर्ते प्रवीण वाघमारे, श्री विश्वजित वाघमारे, संतोष व्ही वाघमारे, अक्षय वाघमारे, राहुल वाघमारे, प्रताप वाघमारे, दीपक वाघमारे, सुरेश वाघमारे, अशोक वाघमारे, अमोल वाघमारे, करण वाघमारे, स्टीवन वाघमारे, संतोष वाघमारे, जीवन देवकुळे, राहुल दाभाडे, ओंकार वाघमारे, विकास वाघमारे, सनी वाघमारे हे उपस्थित होते. यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आपल्याला त्यांचं नाव घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही मित्रांनो. आपल्या मनात जर असं असेल की अण्णाभाऊ साठे फक्त मातंग समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्धांचे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचे, असं जर कोण म्हणत असेल आणि असा कुणाचा गैरसमज असेल तर त्यांना या सगळ्या महापुरुषांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही आणि ते खरंच एक मोठं पातक करतायत, पाप करतायत. कारण या सगळ्या महापुरुषांनी जो काही विचार मांडला तो समाजामध्ये भीती पेरणारा विचार नव्हता. या सगळ्या महापुरुषांनी जो काही विचार मांडला तो समाज तोडणारा विचार नव्हता. तर या सगळ्या महापुरुषांनी जो विचार मांडला तो विचार समाजाला जोडणारा विचार. आणि म्हणून 350 वर्षानंतर माझ्या राजाची जयंती मोठ्या थाटामाटात गावागावामध्ये आज साजरी केली जाते. फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, तर जगाच्या पाठीवरती आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. कारण या माणसानं जोडणारं तत्वज्ञान मांडलं, माणसं जोडणारा विचार माझ्या शिवाजी राजाचा विचार.